फोन उचला आणि तुमची सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर. @स्किल फॅन्टसी, लिंक इन द डिस्क्रिप्शन. पाळण्यात विजय आहे शब्द जो आहे तो सरकारनं पाळलेला नाहीये, त्यामुळे तुमच्या म्हणण्यानुसार यावेळेला मग सत्ता बदल होईल का असं वाटतंय का? या 288 पैकी 92-93 मतदारसंघ असे आहेत या राज्यात की नुसतं सगळ्या जाती जरी एकीकडे झाल्या तरी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावरती. त्यामुळं बदल तर आता हे बघा, माझा राजकीय मार्ग नाही आहे, मला त्याच्यात जायचं नाही. पण आता तुम्ही जर आम्हाला त्या वाटेवर न्यायलाच लागले तर नाविलाज आमचा. मराठा समाजासह बाकीचे लिंगायत समाज 4 नंबरला आहे राज्यात. म्हणजे आम्ही सगळेच मग एकत्र येणार आहेत, नाविलाज आहे आमचा. कारण आम्हाला देणारं बनावं लागणार, कारण प्रश्न शेतकऱ्यांचे सुद्धा आहेत, गोरगरिबांचे सुद्धा आहेत. देणारं बनल्याशिवाय पर्यायचं नाही. पाटील, काही उमेदवार मराठा समाजाचा उमेदवार म्हणून मिरवत आहेत, त्यांचे काही फोटो वापरत आहेत, तुमचे पोस्टर वापरत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना एकदा सांगितलेलं आहे, तुम्ही ते करू नका. तुमचा वैयक्तिक स्वार्थ यासाठी विनाकारण फोटो वापरू नका आणि समाजाचं आंदोलन पण वापरू नका. तुम्ही जर असं केलं ना तर मला नाविलाजानं तुमच्या विरोधात बोलून नसलेले समाज तुमचा सपडा साफ करेन विनाकारण. तुमच्या हायती पण किंमत आहे. हा, वैयक्तिक तुम्हाला राहण्याचा अधिकारी आपण राहावं, त्याबद्दल काय वाद नाही. पण समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊन तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी तुम्ही माझ्या समाजाचं वाटोळं करणार असाल तर हे चांगलं नाही. कारण मग मी तुमच्या विरोधात बोलन. मग जर तसं करत असल्यात महाराष्ट्रात कोणी असला तर मराठ्यांनी त्याला एकही मतदान करू नका, एकही. तुम्ही म्हणताय देणारे विधानसभेला मराठ्यांचा एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का? नाही, त्याच्याबद्दल आम्ही विचार नाही केला. परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही 1 महिन्यापासूनच सुरू केली. हेही सांगायला काय हरकत नाही. 1 महिन्यापासूनच सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोरांनी तयारी सुरू केली. दलित बांधवांच्या पण केली, मुस्लिम बांधवांच्या पण केली, लिंगायत बांधवांच्यांनी पण केली. आम्ही तयारी करायला लागलो. नाविलाज आमचा. जर धोका दिला तर बरं, जर यांनी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही. मी आज नाही म्हणत आहे, 7-8 महिन्यापासून म्हणतोय. राजकारण आपला मार्ग नाही. पण नाही दिलं तर नाविलाज आम्हाला देणारं बनावं लागेल. सरकारनं जे वेगळं आरक्षण दिले त्याचा अजून काही झालेलं अंमलबजावणी वगैरे काय होताना दिसत नाही. होणारच नाही, ते टिकणारच नाही. कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं की ते 50% वरती जातं. पण काही आमदार बरळतात. कालपासून बघितलं मी जरा, इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलेत. 10% दिले. तुला माहिती आहे की ते हाल चालले आहेत पोरांचे. नोकर भरतीत पोरांना उपयोग नाही आहे. मी बरंच 15 दिवस सांगून सरकारला 15 दिवस भरती वाढवली. सारथीचे पोर आत्ताही बोंबलतात की जे MPSC करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे. कारण त्यांचं 8 महिन्याचे 11 महिने करायचा GR सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही. आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही. कशाला सांगता 10% दिले? उगा बाता मारायला लागले तिकडे बसून. ते थांब, तुला यायचं. एक आमदार डायरेक्ट म्हणतोय आपल्याला त्यांचं मतदान घ्यायचं आहे, आपल्याला सभापती व्हायचं आहे, जिल्हा परिषद सदस्य व्हायचं. तुम्ही किती जण होता? 5-6 जण. करोडो मराठीचं वाटोळं करतो का तू? तो स्वार्थासाठी तो ह्या त्याचे पोरं, मावशीचे पोरं आण निवडून तू त्या मताच्या जोरावर. करोडो मराठ्यांचे पोरं तुला उसं तोडायला पाठवायचे का? बघतोच आम्ही त्या टायमाला. आता तो या दारात येत आम्ही. तू म्हणला ना तू मराठी कामाला लावले ना विनाकारण की सगळ्यांनी एक जीवाने अमका करा तमका करा, तू केलं ना, तू सगळ्या स्वारीच्या बाजून तो इकडेच येतात आम्ही. तू घे ना आता त्यांच्याकडून. आम्ही तो दारात येणार आहे, ते दे आम्हाला म्हणून. तूच मराठ्यात लोकांना सांगितलं ना आपल्याला हेच करावं लागणार आहे. म्हणजे जातीवाद मराठी करते हे भासवायचं. 5 वर्ष तुम्ही मराठा OBC येऊ नका हे वाद करता त्यावेळेस. मग मराठ्याला एकच दिवस हे काढायचा, ते निवडणुकीच्या दिवशी. ते म्हणते तुम्ही जातीवाद केला होता त्या टायमाला. हे म्हणजे आम्ही कुठे जातीवाद केला? आणि मग आरक्षणाला विरोध कोण करतं नेमकं? आमच्या OBCत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं? मग तुम्हीच म्हणताय. आणि तुम्हीच म्हणता आम्ही जातीवादी नाही. तुम्हीच जातीवादी नाही म्हणता. OBC आरक्षणाला विरोध आहे तुम्हीच करता. आम्ही कोणता जातीवाद केला? म्हणा तुम्ही मराठ्याने OBC द्या. तुम्ही नाही म्हणलात तरी आम्ही आलो तर तुम्हाला पुरे मराठी आणून दाखवीन मी. थांबा, फक्त माझ्या शरीराने मला साथ द्यावी. तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे मराठी OBC आरक्षणात आणून दाखवतो.